मित्रांनो नमस्कार। आज आपल्या मेळघाटामध्ये किंवा भारतामध्ये जी बेरोजगारी आहे आणि जे शिक्षित तरुण आहेत त्या शिक्षित तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाचं असं हे माहिती मी आपणासाठी घेऊन आलो आहे। जो कोणी समजा तरुण आहे आणि ज्याच्याकडे जवळपास एक ते 2 एकर जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये जर समजा फणसाची शेती केली तर तुम्ही पाहू शकता। आता मेळघाटामध्ये हे मी वनराई रिसोर्ट येथे 2 वर्षापूर्वी झाड लावला होता हा फणसाचा। आज 2 ते 2.5 वर्षामध्ये या झाडाला कसा फळ येतोय हे पाहू शकता तुम्ही। आणि म्हणजे मला या एका झाडावरून हे सांगायचं आहे की 2 ते 3 वर्षापूर्वी मी हा झाड लावला आणि त्याला असं फळ येऊ शकते। तर आपण मेळघाटातील कोणत्याही कानाकोपऱ्यात असा, कारण मेळघाटामध्ये फणस चांगल्या प्रकारे येते। आपण जसं आधी म्हणायचो की बुवा तिकडे कोकणात येतात आंबे फणस, पण असं नाही आहे। आपल्या मेळघाटामध्ये सुद्धा जर फळ शेती केली, मेहनत केली तर चांगले फळं येतात। तुम्ही ही पाहू शकता आंबे। म्हणजे मला इथून असं सांगायचं आहे की आंबे फणस हे मित्रांनो, हा जो झाड आहे आंब्याचा, हा झाड सुद्धा मी जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी लावलं होतं, पण आता जवळजवळ 6 म्हणजे 3 ते 4 वर्षात सुद्धा आंबे सुद्धा येतात। त्यानंतर तुम्ही हे आवळे पाहू शकता। आवळे सुद्धा खूप कमी कालावधीत येतात। म्हणजे 3 वर्ष जर तुम्ही आवळे लावले तर आवळ्या यायला लागतो आणि आवळ्यापासून सुद्धा एक चांगली इन्कम मिळते। हे तुम्ही आंबे पाहू शकता। म्हणजे कितीही पडीक जमीन असली आणि त्या पडीक जमिनीमध्ये जर तुम्ही आंब्याची झाडं लावली तर आंब्याचे चांगलं पीक घेऊ शकता। हे तुम्ही पाहू शकता आवळे किती जबरदस्त असे लागलेले आहे। म्हणजे आवळ्याचं सुद्धा एक उत्कृष्ट पीक आपल्या मेळघाटामध्ये येऊ शकते। आणि हे आवळ्याचं झाड जे आहे हे जवळजवळ मी समजा 7-8 वर्षापूर्वी लावले होते। हे पाहू शकता आंबे। म्हणजे मला इथून असं सांगायचं आहे की आपण जर नुसतं विचार करत बसलो की अरे यार मी एवढं शिकलो, MSc झालं, BSc झालं, माझं BA झालं आणि आता काय करू, तर फळशेती हा आपल्या करिअरसाठी खूप चांगला एक पर्याय असू शकतो। त्यानंतर दुसरं असं की म्हणजे ही झाडं पाहू शकता मित्रांनो तुम्ही। खूप कमी जागा आहे माझ्याकडे, जवळजवळ 5 ते 6 हजार स्क्वेअर फूट जागा आहे आणि त्या 6 हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये मी लावलेली ही आंब्याचं झाड आहे, हे फणसाचं झाड आहे, त्यानंतर हे जांभूळ आहेत, त्यानंतर हा आवळा आहे, त्यानंतर तिकडे आंबा आहे। म्हणजे मित्रांनो मला असं सांगायचं आहे इथून की आपल्या मेळघाटामध्ये जिथं कुठं पडीक जमीन आहे त्या पडीक जमिनीमध्ये जर आपण फळशेती म्हणजे फळझाडे लावली, आता जसं फणस म्हटलं तर आज फणस 40-50च्या वर, म्हणजे कधी कधी समजा 70 ते 80 रुपये किलो आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर तुमच्याकडे 1 ते 2 एकर जमीन असेल आणि त्या जमिनीमध्ये तुम्ही जर समजा झाडे लावली, फणसाची झाडे, आंब्याची झाडे, आवळ्याची झाडं, तर तुम्ही चांगलं पीक घेऊ शकता। आणि जो जवळपास समजा 2 एकर जमीन असेल तर तुम्हाला 1.5 ते 2 लाखाचं पीक मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। फक्त थोडीशी मेहनत आहे। आणि मेहनत काय आहे तर त्या झाडांना एक वेळा लावणे आहे शेतामध्ये, जे पडीक जमीन असेल अशा ठिकाणी, आणि त्या झाडांना पाणी पाहिजे। पाणी जर समजा असेल म्हणजे समजा झाडांना आपण त्यांची जे राखण करणे म्हणजे त्यांना कंपाऊंड करणे आहे आणि तेवढी मेहनत आहे। आणि मेहनत केली तर तुम्हाला 1-1.5 लाखाचं पीक सहज मिळते। खूप जास्त असं काही हे करावं लागत नाही। आणि मित्रांनो हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने, मी समजा जॉब करता माझं कामधंदे सगळं करून मी ते झाडं लावली होती आणि त्या झाडं लावल्यानंतर आज ते झाडं चांगले, म्हणजे मला घरी पपई मिळतात, मला घरी आवळे मिळतात, मला घरी जांभूळ मिळतात, मला घरी आंबे मिळतात, मला घरी फणस मिळतो, मला घरी म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहे की ज्या घरच्या घरी काढता येतात।
तर धन्यवाद मित्रांनो.